हॅलो नमस्कार। तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं दोन प्रकारचे हर्बल साबण दाखवलेला आहे। एक मी इथं लिंबाचा पाला वापरून इथं हर्बल सोप एक तयार केलेला आहे। त्यानंतर मी स्किन ब्राइटनिंगसाठी स्किनवरचे डेड स्किन जाण्यासाठी मी इथं डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि मसूर डाळीचं पीठ वापरून सुद्धा अनेक साबण बनवलेला आहे। इथं मी दोन प्रकारचे साबण बनवलेले आहे। तर सर्वात आधी इथं मी लिंबाचा जो पाला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर मी त्यामध्ये ॲलोवेरा घालणार आहे। तुम्ही डायरेक्टली तुमच्याकडे असेल तर ॲलोवेरा घालू शकता। तुमच्याकडे जर मार्केटमधला ॲलोवेरा असेल पतंजलीचा तो सुद्धा तुम्ही इथं कोणताही वापरू शकता। त्यानंतर मी ह्यामध्ये विटॅमिन एची 2 कॅप्सूल घातलेला आहे आणि इथं 2 चमचा मी हळद पूड घातलेली आहे। हे सर्व मिश्रण इथं ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं मी सेकंडचं हे साबण तयार करणार आहे। त्याच्यासाठी काय काय लागतं ते इथं दाखवलेलं आहे। तर इथं मी मसूर डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर तांदळाचं पीठ, मी बेसन पीठ आणि हळद पूड आणि मुलतानी मिठी घेतलेली आहे। हे सर्व मिश्रण तुम्हाला एक एक चमचा ॲड करायचं आहे। हे व्यवस्थित एक एक चमचा ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आहे ते ह्याच्यामुळे तुमच्या स्किनवरची डेड स्किन निघून जाते आणि तुमचं जो स्किनवरचं काळवटपणा आहे स्किन ब्राइटनिंगसाठी सुद्धा हे जे DIY मी इथं सोप दाखवलेलं आहे खूपच इफेक्टिव्ह सोप आहे। तर इथं सर्व मिश्रण आहे ते मी इथं घालून घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथं सोप तयार करण्यासाठी मी Amazonवरून इथं सोप बेस मागवलेला आहे। तर अशा प्रकारे सोप बेस आहे तो इथं मला रिसीव झालेला आहे। तुम्ही इथं बेसच यूज करावा असं काही नाही। तुम्ही इथं पियर्सचे किंवा ग्लिसरीनचे जो सोप आहे तो सुद्धा दुकानातून परचेज करून यूज करू शकता। इथं सोप बेस आहे तो इथं मी कट करून घेत आहे। याचे बारीक तुकडे करून घ्यायचा आहे। हा जो सोप आहे तो कोणताही कलर ॲड नसतो ह्याच्यामध्ये, एकदम ट्रान्सपरंट सोप बेस आहे। इथं तुम्ही पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट आहे हा जो बेस आहे तो। तुम्ही इथं मार्केटमधले जे ग्लिसरीनचे सोप आहे ते सुद्धा यूज करू शकता। आता हे डबल प्रोसेसमध्ये तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही गरम पाण्यामध्येच हा जो बेस आहे तो इथं भांड्यामध्ये घालून मगच पातळ करून घ्यायचा आहे। इथं डायरेक्टली तुम्ही गॅसवर किंवा कोणत्याही स्टोववर इथं ठेवून द्यायचं नाही। तर इथं व्यवस्थित इथं मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी जे तयार केलेलं नीमचं जे मिश्रण आहे ते इथं ह्यामध्ये ॲड करत आहे। इथं तुमच्याकडे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी जो मोल्ड असतं ते इथं यूज केलं तरी सुद्धा चालतं। मी इथं दोन प्रकारचे डब्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते घालून घेतलेलं आहे आणि सेट करून घेत आहे। त्यानंतर मी हे जे डबे आहेत ते इथं मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे। 2 तासानंतर किंवा तुम्ही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। मी इथं कोकोनट ऑइल घेतलेला आहे आणि त्याला गार्निश करून घेत आहे डब्यांना, जेणेकरून जो सोप आहे तो सोप बेस इथं आहे तो निघतोच, पण तरीसुद्धा इथं नंतर प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी इथं कोकोनट ऑइल आधीच लावून घेतलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी साठवून ठेवलेलं आहे। आता हे 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर मी सेकंड जो सोप आहे तो सुद्धा इथं बनवायला घेतलेला आहे। तो सुद्धा मी इथं सेम प्रोसेसमध्ये मेल्ट करून घेतलेला आहे जो बेस आहे तो। त्यानंतर हे सर्व मिश्रण मी ह्यामध्ये पिठाचे जे मिश्रण आहे ते इथं घालून घेतलेलं आहे। मिश्रण आहे ते इथं व्यवस्थित मिक्स करून मी वाटीमध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तर अशा प्रकारे इथं मी होममेड सोप बनवलेला आहे। हे सोप आहे ते इथं खूपच इफेक्टिव्ह सोप आहे। ते एकदम ह्यामध्ये कोणतंही केमिकल नाही, एकदम ऑर्गॅनिक असं सगळी इन्ग्रेडियंट आहेत। तर इथं तुम्ही पाहू शकता जो सोप आहे इथं तयार झालेला आहे। हा जो सोप आहे तुम्ही इथं डब्यामध्ये सुद्धा नंतर थोडे थोडे कट करून यूज करायचा आहे। त्यानंतर तुम्ही उरलेला जो सोप आहे तो इथं डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून द्यायचा आहे। खूप दिवस जातात हे जे सोप आहेत ते। तर अशा प्रकारे इथं सोप इथं तयार झालेले आहेत। एकदम हर्बल असं सोप इथं तयार झालेलं आहे। याच्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाहीत। आता मी इथं वापरून सुद्धा दाखवलेलं आहे। हे सोप आहे ते एकदम यामध्ये फेस सुद्धा येतं, असं नाही की ह्याच्यामध्ये कोणतंही फेस नाही। जसा मार्केटमधल्या साबणाला फेस येतो तसा
ह्या साबणाला सुद्धा इथं फेस येतो. मी इथं ट्राय करून दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्ही सोप बनवून तुम्ही घरी वापरला तर तुमचे जे स्किनचा कलर आहे तो सुद्धा इथं उजळ व्हायला हा साबण आहे तो इथं मदत करतो. तर मी दुसरा जो साबण बनवला आहे, दोन्ही साबण आहेत ते इथं स्किन ब्रायटिंगसाठी, तुमच्या स्किनवरची जी डेड स्किन आहे तसेच स्किनवरचा जो काळवटपणा आहे तो घालवण्यासाठी दोन्ही साबण इथं इफेक्टिव्ह आहेत. तर मी इथं चेहऱ्यावरती अप्लाय करून दाखवत आहे. सर्वात आधी तुम्ही चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. डायरेक्टली तुम्ही लावला तर चेहऱ्याला तरीसुद्धा चालतं, यामध्ये कोणतंच केमिकल नाही. त्यानंतर तुम्ही स्क्रब करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. त्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.